पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक जनताच आमची स्टार प्रचारक आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जनता दोन्ही जागा आम्हाला निवडून देईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केलेली आहे। लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झालाय। शंकर जगतापांचा अर्ज हा डमी असल्याचं स्पष्टीकरण समोर येत आहे। शंकर जगताप यांचा उमेदवारी अर्ज डमी आहे अशी वक्तव्य अशा चर्चा समोर येत आहेत। याविषयी सुद्धा बोललं जात आहे। चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आज पुण्यामध्ये होते कारण उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांना सविस्तर विचारा। गोविंद, हा सगळा काय प्रकारे शंकर जगताप यांचा उमेदवारी अर्ज डमी आहे या चर्चांविषयी काय सांगाल? स्वर्ण, खरं तर हे नाट्यमय वळण म्हणावं लागेल। 2 दिवसापूर्वी जेव्हा भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून आमदार शंकर जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना घोषित केलं होतं, त्यानंतर आज अर्जही दाखल केला गेला। मात्र नेत्यांच्या समोरच हे नाट्यमय वळण आलं आणि शंकर जगतापांनी आपलाही अर्ज दाखल केला। आता हा अर्ज दाखल करण्यामागची 2 कारणं सांगितली जातात। एक तर जो उमेदवार आहे त्यांच्या अर्जामध्ये काही चूक झाली तर उमेदवार म्हणून शंकर जगताप यांना उमेदवारी मिळू शकते, मात्र अशी शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे जर बघितलं तर शंकर जगताप हे आधीपासून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि म्हणून ऐन वेळेला जर ही निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली तर मग शंकर जगतापांना उमेदवारी दिली जाऊ शकते का, अशी ही चर्चेला आता उधाण आलंय। खरं तर हा डमी अर्ज आहे असं स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले, मात्र त्यानंतर ही चर्चा थांबत नाहीयेत आणि त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये हे नाट्यमय वळण आज बघायला मिळालं। नक्की, धन्यवाद गोविंद माहिती दिल्याबद्दल। चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः असं म्हणाल्यामुळे नक्कीच अनेक चर्चा थांबायला हव्या होत्या, मात्र तसं न होता त्या उलट अधिक वाढत चालल्या डमी उमेदवाराच्या अर्जासंदर्भातल्या। पुढे जाऊया। पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आज भाजप आणि काँग्रेस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याआधी त्यांनी शक्तीप्रदर्शन सुद्धा केलं। रासनेंनी सुद्धा शक्तीप्रदर्शन केलं, धंगेकरांचंही शक्तीप्रदर्शन बघायला मिळालं आणि जगतापांचं सुद्धा शक्तीप्रदर्शन झालं। कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने हे अर्ज दाखल करण्याकरता निघाले तेव्हा खूप मोठा जत्था त्यांच्या सोबत होता। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते, चंद्रकांत पाटील होते, अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नेते होते। तर कसब्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करताना बघायला मिळाले आणि त्यावेळेला काँग्रेसनेही शक्तीप्रदर्शन केलं। त्यांच्या रॅलीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते। तर कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचं फायनल झालं आणि रवींद्र हेमराज धंगेकर यांनी कसब्यातून अर्ज दाखल केला। त्यांनी कसब्यातून अर्ज दाखल करताच तत्पूर्वी टिळकवाड्याला भेट दिली, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला देखील अभिवादन केलं। यावेळी काँग्रेस नेते रोहित टिळक यांचीही उपस्थिती होती। तर शक्ती प्रदर्शनाआधी कसबा पेठ आणि दगडूशेठ गणपतीची देखील आरती करण्यात आली। धंगेकर यांचा अर्ज भरण्याकरता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, वरिष्ठ सगळे नेते उपस्थित होते। कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना बघायला मिळणार आहे।